काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी यांनी म्हटलं आहे की राज ठाकरे यांची भूमिका मान्य नाही, उत्तर भारत दक्षिण भारत अशा याचे ते बोललेले आहेत. कसं बघता याकडे? मला असं वाटतं त्यांना मुळात आमची भूमिका समजली आहे की नाही हा प्रश्न आहे. कारण काँग्रेसला कधी आमची भूमिका, राष्ट्रीय पक्ष कुठलाही असो, मला असं वाटतं यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे? त्यांनी त्रिभाषा सूत्री लागू केली आहे का? ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी त्रिभाषा सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला. त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका, महाराष्ट्रात एक भूमिका, असं करून काँग्रेसला चालणार नाही. आणि काँग्रेसची 2009ला काय भूमिका होती? ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे. त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता. त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे. आमची भूमिका पहिल्यापासून जी आहे तीच आहे. आमचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे. गुजरातमध्ये गुजरातीला, कर्नाटकमध्ये कन्नडला आणि महाराष्ट्रात मराठीलाच. ही आमची भूमिका आहे. ह्या भूमिकेच्या विसंगत त्यांची काय भूमिका आहे तर त्यांनी ती स्पष्ट करावी. मुळात आमची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी. संदीपजी, आपण पाहिलं असं ते एका बाजूला हर्षवर्धन सपकाळ हे मराठीच्याच बाजूने त्यांचं मत मांडतात, पण जे राष्ट्रीय नेते ते कुठेतरी ही भूमिका मांडत नाहीये. तर ह्याकडे कसं वाटतं? म्हणजे स्थानिक लेवलला कुठेतरी मराठीचं समर्थनच काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मला असं वाटतं हे समर्थन आज काँग्रेस करते, आम्ही त्याचं स्वागत पण करतो. पण मुळात काँग्रेसची ही भूमिका नाही आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याच राष्ट्रीय पक्षाची नाही. काँग्रेस कशाला, भाजप असो किंवा काँग्रेस असो, दोघंही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांना हे स्थानिक भाषेला जे प्राधान्य मिळतं किंवा स्थानिक भाषेचा जो मुद्दा असतो त्याला कधीच या लोकांचा पाठिंबा नव्हता. आता ठीक आहे, थोडंसं वातावरण बदलल्यामुळे असेल कदाचित काँग्रेसने नमती भूमिका घेतली. पण एकंदर पाहायला गेलं तर या सगळ्यामुळे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र एका मेळाव्यासाठी येत आहेत. खूप लोक असे विरोधक म्हणत होते किंवा सत्ताधारीमध्ये पण चर्चा होती की या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून षडयंत्र अनेक लोक करतात. ह्याच्यात कुठे ना कुठे विरोधकांमधून पण काही लोक आहेत असं तुम्हाला वाटतं का या सगळ्या गोष्टीमुळे? मला असं वाटतं मुळात मुद्दा हा दोन बंधू एकत्र येण्याचा नाही, तर मराठी माणसांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे येऊन हिंदी सक्तीचा विरोध केला, मला असं वाटतं त्याच्या पुढे सरकार नमलं. हा जो विजय आहे हा मराठी माणसाचाच विजय आहे. आज खऱ्या अर्थानं डोम या थिएटरमध्ये तुम्ही सगळे लोक जाणार आहात, पाहणी करणार आहात. दोन्ही पक्षाचे लोक जाणार आहेत. 9:30 वाजता रात्री जाणार आहात असं कळतंय, काय सांगायचं? नाही, तशा पद्धतीचं निरोप आम्हाला सन्माननीय आमचे नेते बाळांगावकर साहेबांनी दिला की रात्री डोमला यायचं आहे, बाकी गोष्टी करायला, म्हणजे अरेंजमेंट्स आणि या त्या सगळ्या त्यांच्याहीकडनं कोण येणार असतील. मला म्हणजे नांदगावकर साहेबांनी तसं निरोप दिला आहे आम्हाला, त्यांच्याहीकडनं निरोप मिळाला असेल त्याच्याबद्दल तेच जास्त स्पष्टपणे सांगतील आपल्याला. संदीपजी, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनेक ठिकाणी खरं तर झेंडा नको, आमचा अजेंडा मराठी माणसाचा आहे असं मनसे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर सुद्धा जो एक आंदोलन झालं तिकडे कुठे ना कुठे लोकांचे लोगोज बाहेर येताना दिसत आहेत. झेंडा नकोच आहे तर मग कशाला असे नारे वगैरे वगैरे असं मला वाटतं का? आपण पाहिलं असेल तर म्हणजे 19 तारखेला मराठी भाषा कृती समितीनं जे होळी केली, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बॅनर, पक्षाचे काही जी चिन्ह, मला असं वाटतं हा विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही, हा विजय मराठी माणसाचा आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्ही साजरा करू. मग डोम मध्ये जो होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताय, परंतु अशा प्रकारचे झेंडे किंवा बॅनर लागले तर का लागतील? पण जर सगळ्यांनी ठरवलं तर असं का होईल? जर सगळ्यांनीच ठरवलंय की आपण कोणीही झेंडा आणायचा नाही तर असं का होईल असं तुम्हाला वाटतं? कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. काल सुद्धा मनसेचे बाळानंदगावकर, अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत एका हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर येते. तर कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल आणि यासाठी तुम्ही, मला असं वाटतं आमच्याकडनं आमचे पक्षाचे सन्माननीय नेते बाळानंदगावकर साहेब असतील, अभिजित पानसे असेल, हे लोक कोऑर्डिनेशन शिवसेना नेत्यांशी करतायत आणि ते ठरवतील त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी बोलून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाईल. हा जो समन्वय सगळ्या लोकांशी साधला जातोय, जे तुमच्या सोबत आहेत, या सगळ्या मुद्द्यावर समर्थनात आहेत, त्या सगळ्यांना, त्या सगळ्या राजकीय पक्षांना कुठलाही पक्षाचा जो काही लोगो आहे किंवा चिन्ह आहे त्याचा किंवा पक्षाचा झेंडा वापरायचा, मला असं वाटतं की हा जो विजय मेळावा आहे याच्याकडे आपण राजकीय दृष्टिकोनातनं बघितलंच नाही पाहिजे. हा जो विजय मेळावा आहे हा मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे
आणि त्या पद्धतीनेच तो होईल याची आम्ही सगळेजण मिळून काळजी घेऊ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.